मुंबईला लागून असल्यामुळे शहरीकरण झालेला मात्र आदिवासी बहुल मतदार असलेला अशी मिश्र स्वरूपाची समाजरचना असलेल्या पालघर मतदारसंघातलं राजकीय चित्रही बहुरंगी आहे। सागर किनारे, पर्यटन स्थळ आणि मासेमारी तसंच फुलं, विड्याची पानं, चिकूच्या बागांसाठी प्रसिद्ध असलेल्या पालघर मतदारसंघाचा घेऊया हा आढावा। लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर 2009 साली पालघर लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली। पालघर जिल्ह्यातले डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा आणि वसई असे 6 विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात येतात। यातला काही भाग मुंबईची उपनगरे मानला जातो, तर काही भाग संपूर्ण आदिवासी पट्टा आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या लोकसभा निवडणुकीत पालघर लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांची संख्या 21 लाखांहून अधिक झाली आहे। यातल्या 2 लाखांहून अधिक नवमतदारांची भूमिका इथं महत्त्वाची ठरू शकेल। नालासोपारा मतदारसंघात इतर विधानसभांच्या तुलनेत सर्वाधिक मतदार आहेत। अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार चिंतामण वनगा यांचं 2018 मध्ये निधन झालं आणि त्यानंतर पोटनिवडणूक झाली। त्यात भाजपचे राजेंद्र गावित विजयी झाले। 2019ला महायुतीच्या जागा वाटपात मात्र ही जागा भाजपाकडे गेली। त्यानंतर 2019च्या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीच्या जागा वाटपात शिवसेनेच्या वाट्याला ही जागा आली। त्यावेळी शिवसेनेनं राजेंद्र गावितांनाच तिकीट दिलं, मात्र त्यासाठी भाजपमधून शिवसेनेत त्यांचा प्रवेश करवून घेण्यात आला। आता 2024 मध्ये पुन्हा ही जागा भाजपाकडे आली असून त्यांनी विष्णू सावरा यांचे चिरंजीव डॉक्टर हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली आहे। तर महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडे ही जागा गेली असून त्यांनी भारती कांबडी यांना उमेदवारी दिली आहे। बहुजन विकास आघाडीनं राजेश पाटील यांना तर वंचित बहुजन आघाडीनं विजया म्हात्रे यांना मैदानात उतरवलं आहे। शिवसेना, भाजप, काँग्रेससह बहुजन विकास आघाडी आणि हितेंद्र ठाकूर यांची इथे मोठी ताकद आहे, त्यामुळे त्यांची भूमिका निर्णायक ठरू शकते। डहाणू, विक्रमगड, तलासरी भागात माकपचंही अस्तित्व असून या मतदारसंघातली बहुरंगी लढत चुरशीची होईल यात शंका नाही। विधानसभा पक्षीय बलाबल बघता डहाणू माकप, पालघर शिवसेना तर बोईसर, नालासोपारा आणि वसई बवियाकडे आहेत, तर विक्रमगडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत। इथली वारली चित्रकला जगप्रसिद्ध आहे। पालघर जिल्ह्याला उत्तम समुद्रकिनारा लाभला असून इथले समुद्रकिनारे, देवळं पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत, त्यामुळे पर्यटनाचा व्यवसाय महत्त्वाचा आहे। हा जिल्हा चिकू उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे। आशियातली सर्वात मोठी तारापूर MIDC बोईसरमध्ये आहे, जिथे मुंबईसह अनेक ठिकाणाहून लोक दररोज कामासाठी येत असतात। या भागात मच्छीमार समाज असून मासेमारीचा व्यवसायही जोरात आहे। पालघर लोकसभा मतदारसंघात कुपोषण ही सर्वात गंभीर समस्या आहे। वाढवण बंदराच्या विकासाचा मुद्दा इथं महत्त्वाचा आहे। नालासोपारा, वसई, विरार, बोईसर या भागात वीज, पाणी, मूलभूत समस्या असे नागरी प्रश्न आहेत।